गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. बाप्पाच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. तर आज आहे अंगारकी संकष्ट चतुर्थी. संकष्ट चतुर्थी जेव्हा मंगळवारी येते तेव्हा त्या चतुर्थीला अंगारकी संकष्ट चतुर्थी म्हणतात. ही चतुर्थी अत्यंत शुभ मानली जाते आणि या दिवशी व्रत केल्याने वर्षभरातील सर्व संकष्ट चतुर्थीचे फळ मिळते, अशी धार्मिक श्रद्धा आहे. अंगारक संकष्ट चतुर्थीचे व्रत केल्याने कोणतेही संकट येत नाही आणि संकट आल्यास त्याचे निवारण होते. या व्रतामुळे मंगळ ग्रहाची पीडा कमी होते आणि व्यक्तीच्या जीवनात सुख, समृद्धी आणि यश मिळते. एक अंगारकी चतुर्थीचे व्रत 21 संकष्ट चतुर्थीच्या व्रता इतकेच फलदायी असते. आता आपण देखील अंगारकी संकष्ट चतुर्थीचे व्रत हे अवश्य करावे आणि ते जर करणे शक्य नसेल तर अशा वेळेस आपण बाप्पाची पूजा फक्त मनोभावे केली तरी पण चालेल. आता मी तुम्हाला अंगारकी चतुर्थीची व्रतकथा सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत जरूर बघा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. तसेच कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया किंवा श्री गणेशाय नमः लिहायला विसरू नका, जेणेकरून आपल्याला देखील भगवान श्री गणेशांचा आशीर्वाद नक्कीच प्राप्त होईल. तसेच शेजारील नोटिफिकेशन बेल देखील प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ बनवेल तर तो व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर दिसेल. देवेंद्र आणि राजा शूरसेन यास भृशुंडी ऋषींची कथा सांगण्यास प्रारंभ केला. राजन दंडकारण्याच्या प्रदेशामध्येच एक नंदन नावाचे नगर होते. त्या नगरातील लोक मोठे धार्मिक वृत्तीचे आणि श्रद्धावान होते. त्या नगरात विविध देवदेवतांचे नाना उत्सव हे नेहमी चालत. त्या नगरामध्ये एक पापी, दृष्ट प्रवृत्तीचा, लोभी, लंपट असा दुराचारी धीवर राहत होता. अनेक धर्मकृत्य करणे, लोकांना लुबाडणे, प्रसंगी धनलोभासाठी, विषय वासना, तृप्तीसाठी त्यांचे प्राण घेणे अशी निंद्य कर्मे तो करत असे. तो आपल्या चरितार्थासाठी वाटमारी करे. एकदा त्या धीवराला आज आपण हरणाचे मांस खावे अशी इच्छा झाली. तो जवळच्या जंगलात हरणाची शिकार करण्यासाठी गेला. त्याला तिथे एक 4-5 हरणांचा कळप दिसला. तो त्यांच्या मागे लागला, पण त्या चपळ हरणाने त्याला गुंगारा दिला आणि ती वाऱ्याच्या वेगाने पार नजरेच्या आड गेली. त्या हरणांचा शोध घेत फिरत असलेल्या धीवराला हरणे मात्र कुठेच दिसली नाहीत. त्याला त्या रानावनात दिसले ते एक सरोवर. त्या सरोवरातील पाणी स्वच्छ, नितळ, शीतल होते. धीवरही खूप दमला होता. त्याने त्या सरोवरात स्नान करण्याचे ठरवले आणि त्या पाण्यात उतरला. ते सरोवर साधे नव्हते, तर ते होते गणेश तीर्थ. धीवराने त्या जलाने स्नान केले. जलदेवतेला नकळत वंदन केले आणि तो पुन्हा अवतीभोवती शोध घेऊ लागला. तेव्हा त्या धीवराच्या कानावर अचानक श्री गजानन, जय श्री गजानन असे शब्द आले. त्याने आवाजाच्या रुखाने पाहिले. त्याला एक ऋषी झाडाखाली डोळे मिटून शांत चित्ताने जप करताना दिसले. त्यांना पाहताच धीवराच्या मनातील तमोवृत्ती जागी झाली. या ऋषीला मारले तर जवळपास असणाऱ्या त्यांच्या आश्रमातील बराच माल आपल्याला मिळेल या विचाराने तो आपल्या जवळचे शस्त्र घेऊन पुढे गेला. आता तो धीवर हातातील शस्त्र त्या ऋषींना मारणार, तोच त्याच्या हातातील शस्त्र नकळत खाली गळून पडले. त्याचे सर्व शरीर हे गलित झाले. या अचानक झालेल्या प्रकाराने त्याचे डोळे उघडले. त्याने पुढे होऊन त्या ऋषींचे पाय धरले आणि तो क्षमा याचना करू लागला. त्याला ते कोणते ऋषी आहेत याची काहीच कल्पना नव्हती, पण ते होते मुद्गल ऋषी, एक थोर गणेश भक्त. मुद्गल ऋषींनी त्या शरण आलेल्या धीवरास क्षमा तर केलेच, उलट त्यांनी त्याच्या कृतकर्माचे पापक्षालन व्हावे म्हणून त्या क्षमा करून श्री गणेशाय नमः या सिद्ध मंत्राचा उपदेश केला. त्यांनी 21 वेळा तो मंत्र त्याच्याकडून बिनचूकपणे म्हणवून घेतला. त्यास हितोपदेश करत मुद्गल ऋषी म्हणाले, बा धीवरा, तुझ्या हातून अनेक अक्षम्य पापे झाली आहेत. तू आजवर अनेक कुमार्गांचा अवलंब केला आहेस. तू अनेक निंद्यकर्मे, दुराचरण, पापाचरण, व्याभिचार, परद्रव्य, परस्त्री यांचा लोभ धरलास. पण बाबा रे, माणसाने आपल्या या प्राप्त नरजन्माचे खरे तर सार्थक करून जन्म सार्थकी लावायला हवा. तू त्यातील काही केलं नाहीस. असो, अजूनही वेळ गेलेली नाही. तू सर्व पापांचे क्षालन करणाऱ्या श्री गणेशाची उपासना कर. मी सांगितलेल्या या सिद्ध मंत्राचा जप कर. तुझे कल्याण होईल. आपल्या आजवरच्या केलेल्या पापकर्मांचा पश्चाताप झालेल्या त्या धीवराने अन्न पाण्याचा त्याग करून 1000 वर्ष घोर अशी श्री गणेशाची उपासना जप तप केले. प्रदीर्घ काळाने पुन्हा मुद्गल ऋषींना त्या धीवराची
आठवण आली. त्यांनी त्या स्थानी येऊन पाहिले तर त्यांना एक मोठे वारूळ दिसले. त्यांनी वारूळ दूर करून पाहिले तर आत धीवर गणेश तपोसाधनेत मग्न होता. तपाच्या सामर्थ्याने त्याच्या दोन्ही भुवयांच्या मधून गणेशाप्रमाणे एक सोंड बाहेर आली होती. ते पाहून मुद्गल ऋषींनी त्याचे नाव भृशुंडी ऋषी असे ठेवले. याच भृशुंडी ऋषींनी पुढे आपल्या श्री गणेश या उपास्य देवतेचे मंदिर उभारून गणेश मूर्तीची स्थापना केली. ते क्षेत्र पुढे नामल क्षेत्र या नावाने प्रसिद्ध झाले. या प्रकारे देवेंद्राने राजा शूरसेन यास दर्शन भेट घेऊन आलेल्या श्री गणेश भक्त भृशुंडी ऋषींची ती सर्व कथा निवेदन केली. ती कथा ऐकून सश्रद्ध शूरसेन राजाला सुद्धा मोठा आनंद झाला. तो देवेंद्रांचे चरणी विनम्र होऊन त्यास विचारू लागला, हे देवेंद्रा, मी आपल्यासाठी काय करू शकतो? राजा शूरसेन याचे ते विनम्र बोलणे ऐकून देवेंद्र त्यास म्हणाले, हे राजा, स्वर्गलोकी सर्व देवदेवता माझी वाट पाहत असतील. मला खरं तर लवकर तिकडे जायला हवे. पण काय देवेंद्रा? राजाने विचारले. तेव्हा कसलासा विचार करून इंद्र म्हणाला, राजा, तुझ्या एका सेवकामुळे जसे माझे विमान गतिहीन होऊन इथे खाली उतरले आहे, त्याप्रमाणेच तुझ्या नगरातील जर एखादा ब्राह्मण त्याचे संकष्ट चतुर्थी व्रताचे पुण्य मला दान करेल तर त्याच्या 1 वर्षाच्या पुण्याईने माझे हे विमान परत वर जाईल आणि मी स्वर्गलोकी जाऊ शकेन. राजाला इंद्राचे ते बोलणे ऐकून मोठे आश्चर्य वाटले. तो म्हणाला, देवेंद्रा, मी आत्ताच माझ्या खास सेवकास पाठवून नगरीत तसा कोणी ब्राह्मण आहे का याचा शोध घेतो. पण तोपर्यंत आपण मला त्या पुण्यकारक संकष्ट चतुर्थी व्रताची माहिती दिली तर मी आपला मोठा आभारी होईन. राजा शूरसेनाच्या मनातील ही ज्ञान जिज्ञासा लक्षात घेऊन देवेंद्र त्यास म्हणाला, राजन, पूर्वी या भूतलावर एक कार्तवीर्य नावाचा धर्मनिष्ठ पराक्रमी सश्रद्ध राजा होऊन गेला. त्या राजास एक उत्तम पतिव्रता धर्माची पालन करणारी पत्नी होती. तिचे नाव होते सुगंधा. दोघेही राजा राणी हे सात्विक अन सद्भक्त होते. त्यांचे एकच दुःख होते ते म्हणजे त्यांना संतती नव्हती. निपुत्रिकाचे शल्य त्यांच्या मनास रात्रंदिवस बोचत होते. दिसामासाने जीवनातील नैराश्य वाढत होते आणि एक दिवस सर्व राजसुखाला कंटाळून त्यांनी अखेर अरण्याचा रस्ता धरला. आपले उर्वरित जीवन तपाचरणात व्यतीत करण्याचा त्यांनी निर्णय घेतला. दोघे रानावनात राहून तपाचरण करू लागले. त्यांनी अन्न पाणी सुद्धा त्यागले. त्यांचे देह क्रूश होऊन फक्त हाडांचे सापळे शिल्लक राहिले. एके दिवशी त्रिभुवनात संचार करणाऱ्या नारदाने त्या दोघांना तसे कठोर तप करताना पाहिले. नारदांना त्यांची दया आली. त्यांनी तातडीने स्वर्गलोकी जाऊन कार्तवीर्य राजाच्या पित्यास त्यांचा समाचार दिला. त्यांनी कार्तवीर्य राजाच्या पित्यास त्यांची मनोकामना पूर्ण होण्यासाठी तातडीने काहीतरी उपाय करण्याची विनंती केली आणि ते स्वर्गलोकातून मागे फिरले. तेव्हा स्वर्गलोकातून पुन्हा खाली परत येत असताना नारदांना यमलोक लागला. ते यमलोकात डोकावले असता त्यांना श्री गणेश भक्त भृशुंडी ऋषी यांचे माता पिता तेथे यमलोकी असह्य अशा यातना भोगताना दिसले. त्यांची ती अवस्था पाहून नारदांना वाईट वाटले. त्यांची दया आली. नारद मुनी तातडीने भूलोकी आले. त्यांनी भृशुंडींच्या आश्रमात जाऊन त्यांची भेट घेतली. त्यांनी भृशुंडी ऋषींना त्यांच्या माता पित्याच्या ते यमलोकी यातना भोगत असल्याचा समाचार दिला. तसेच त्यांना त्यांच्या पुत्र कर्तव्याची जाणीव देखील करून दिली. त्याचबरोबर गणेश भक्त भृशुंडी ऋषी हे धावत त्यांनी स्थापन केलेल्या गणेशाच्या मूर्तीपुढे जाऊन उभे राहिले. त्यांच्या डोळ्यांतून टपाटपा अश्रू पडत होते. त्याने हात जोडून श्री गणेशास प्रार्थना केली की हे विघ्नहरा, माझे माता पिता यमलोकी महायातना भोगत आहे. हे देवा, मी तुझे आजवर माझ्या अल्पमतीने जी झाली ती सेवा केली, तुझ्या नामाचा सतत जप केला. हे मोरया, आज मी तुझ्या करत असलेल्या पुण्यकारक संकष्ट चतुर्थी व्रताचे 1 दिवसाचे पुण्य त्यांना अर्पण करत आहे. हे गणेशा, त्यांचा उद्धार कर. असे म्हणून गणेश भक्त भृशुंडी ऋषींनी संकल्पपूर्वक पुण्यदान करताच त्यांच्या पुण्याईने भृशुंडी ऋषींच्या माता पित्यांचा उद्धार झाला. त्यांना स्वर्गलोकाची प्राप्ती झाली. भृशुंडी ऋषींच्या माता पित्यांच्या उद्धाराची वार्ता ऐकून राजा शूरसेनास मोठा आनंद झाला. आता त्याने देवेंद्रांना विचारणा केली की देवेंद्रा, त्या राजा कार्तवीर्य याचे पुढे काय झाले? त्याची इच्छा पूर्ण झाली का? देवेंद्रांनी सांगायला सुरुवात केली की नारदांनी कार्तवीर्याचा तो समाचार मिळताच स्वर्गातील त्याच्या पित्यास फार वाईट वाटले. त्याने त्वरित ब्रह्मदेवांकडे धाव घेतली. त्यांची भेट घेऊन त्यांना त्या समस्येवर उपाय विचारला. तेव्हा ब्रह्मदेव म्हणाले, माणसाला संततीचे सुख हे केवळ त्याच्या पूर्वजन्मीच्या पुण्याईनेच मिळत असते. हे बघ, तुझ्या पुत्राचा गतजन्म हा दुर्दैवाने एका हीन अशा अत्यंत कुळात झाला होता. त्याचे या जन्मीचे नाव होते साम.
तो परद्रव्य आणि परस्त्रीचा अत्यंत लोभी होता. या लोभी लालची वृत्तीनेच तो अनेक पापकर्मे करत असे. त्याचे आचार विचार शुद्ध सात्विक नव्हते. एके दिवशी अशाच लोभाच्या हव्यासापायी त्याच्या हातून 12 ब्राह्मणांची निर्घृण हत्या झाली. विप्रहत्येचे महान पाप त्याच्या माथी लागले. त्याने ते आपले पापकर्म जगापासून लपवण्यासाठी ती 12ही प्रेते एका गुफेत नेऊन लपवून ठेवली. धनाचे गाठोडे घेऊन तो घरी आला. आपला मुलगा गणेश याला तो हाक मारू लागला. त्याचे सुदैव असे की त्याच्या हातून ते ब्रह्महत्येचे महान पाप घडले. तरी तो दिवस नेमका माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी या तिथीचा होता. या सर्व कार्यात त्याला त्या दिवशी निराहार उपवास घडला. घरी येऊन पुत्रास हाका मारण्याच्या निमित्ताने त्याच्या मुखी कळत नकळत का होईना पण श्री गणेशाचे नाव आले. रात्री त्याला जेवण मिळेपर्यंत तिकडे आकाशात चंद्र उगवला होता. मुलाचा शोध घेत अंगणात फिरताना त्याला चंद्रदर्शन झाले. मग त्याने जेवण केल्याने चंद्रोदयानंतर त्याचा उपवास सुटला. या सर्वांचे फळ म्हणून त्याला या दिवशी चतुर्थीचा उपवास, नामस्मरण, चंद्रदर्शन घडले. त्या पुण्याईच्या बळावर त्यास पुढे स्वर्गप्राप्ती झाली. त्या स्वर्गसुख भोगानंतर तो तुझ्या पोटी पुत्र म्हणून जन्मास आला. राजा झाला, वैभव भोगू लागला. पण गतजन्माचे 12 विप्रहत्यांचे पाप त्याच्या डोक्यावर असल्याने तो या जन्मी निपुत्रिक राहिला. हे पिताश्री, पण यावर काही उपाय नाही का? त्यावर ब्रह्मदेवाने सांगितले की कार्तवीर्य राजा हा पुनश्च जर श्री गणेशाचे संकष्ट चतुर्थी व्रत करेल तर गणेशाच्या कृपेने त्याची पुत्रप्राप्तीची मनोकामना नक्की पूर्ण होईल. आपल्या गतजन्मीच्या पापक्षालनासाठी त्याने गणेश सहस्रनाम पाठ करावेत. ब्रह्मदेवाकडून उपाय ऐकताच पित्यास मोठा आनंद झाला. त्याने ते व्रत कसे करायचे ते नीट जाणून घेतले. त्याची सर्व माहिती पित्याने कार्तवीर्याच्या स्वप्नात जाऊन त्यास सांगितली. त्यास गणेशाच्या सिद्ध मंत्राचा उपदेशही केला. हे राजा, त्या उभय दाम्पत्याने पुढे त्या स्वप्न दृष्टांताप्रमाणे मोठ्या श्रद्धेने संकष्ट चतुर्थीचे व्रताचरण केले. श्री गणेशाच्या कृपेने त्यांची संतती लाभाची इच्छा पूर्ण झाली. हा सुखद समाचार घेऊन राजा शूरसेनानेही श्री वरद गणेशास नम्र अभिवादन केले. त्यानंतर राजाने देवेंद्रास त्या संकष्ट चतुर्थी व्रतासंदर्भात माहिती विचारली. तेव्हा ती माहिती देताना देवेंद्र म्हणाला, हे व्रत कोणाही गणेश भक्तास माघ वैद्य चतुर्थी ज्यावेळी मंगळवारी येते त्या दिवसापासून हे चतुर्थी व्रत सुरू करता येते. या दिवशी लवकर उठावे, शुचिर्भूत व्हावे, स्नानादी कर्मे करून श्री गणेशाचे मनपूर्वक पूजन करावे. श्री गणेश अथर्वशीर्षाचा पाठ करावा, मौन व्रत धारण करावे, पूर्ण दिवस उपवास करावा. रात्री चंद्रोदयानंतर गणेशास नैवेद्य दाखवून चंद्रास व गणेशास नमस्कार करून उपवास सोडावा. या दिवशी ज्याने त्याने आपापल्या शक्तीप्रमाणे श्री गणेशाच्या कोणत्या ना कोणत्या तरी सिद्ध मंत्राचा जप करावा. शक्य असेल तर या दिवशी ब्राह्मणास भोजन घालावे, त्यास दक्षिणा द्यावी. श्री गणेशाचे भजन, पूजन, नामस्मरण आणि संकीर्तन करावे. जे भक्त भावी गणेश भक्त हे संकष्ट चतुर्थीचे व्रत मनापासून व श्रद्धेने करतात त्यांना उत्तम सद्गुणी अशा पुत्राचा लाभ होतो. त्यांच्या मनोकामना पूर्ण होतात. त्यांच्या संसार प्रपंचास श्री गणेशाचा आशीर्वाद देखील लाभतो. ज्या गणेश भक्तांच्या मनात एखादी विशिष्ट सिद्धी आपल्याला प्राप्त व्हावी अशी इच्छा असेल त्या व्यक्तीने हे फलदायी संकष्ट चतुर्थीचे व्रत तर अवश्य करावे. पण त्यासोबत इस्पित सिद्धीचे वरदान हे गणेशाच्या कृपेने लाभावे. म्हणून आपल्या व्रताचरण उपासनेसोबतच खालीलप्रमाणे त्या महिन्याच्या चतुर्थी व्रताच्या वेळी सांगितलेला एका पदार्थाचं सेवन करून आपल्या व्रताची तीव्रता वाढावी. चैत्र महिना पंचगव्य म्हणजे गोमय, गोमूत्र, दूध, दही, तूप. वैशाख महिना दुर्वांचा रस. ज्येष्ठ महिना साजूक तूप. आषाढ महिना मध. श्रावण महिना रवा, बेसन, डिंक, शेंगदाणा यापैकी कोणताही एक प्रकारचा लाडू. भाद्रपद महिना घरी बिरजलेले दही. आश्विन महिना जलपान न करणे. कार्तिक महिना दूध न पिणे. मार्गशीर्ष महिना निराहार राहणे. पौष महिना गोमूत्र सेवन करणे. माघ महिना तीळ किंवा तिळाचे लाडू. फाल्गुन महिना तूप, साखर. विश्वनिर्मात्या श्री ब्रह्मदेवांकडून या प्रकारे श्री गणेशाच्या संकष्ट चतुर्थी व्रताची संपूर्ण माहिती मिळताच कार्तवीर्याच्या पित्यास अपूर्व आनंद झाला. ते व्रत महिमा ऐकून तो पण नकळत श्री गणेशाच्या चरणी विनम्र भावे नतमस्तक झाला. आता आपण अंगारकी चतुर्थीची व्रतकथा ऐकणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा. तसेच कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया जरूर लिहा. देवेंद्रांकडून गणेश व्रत महिमा ऐकत असताना काहीसे आठवल्यासारखे होताच राजा शूरसेनाने प्रश्न केला, हे देवेंद्रा,
मी असे ऐकले आहे की संकष्ट चतुर्थी व्रताप्रमाणेच श्री गणेशाचे आणखी एक अंगारकी चतुर्थी व्रतही आहे. आपण कृपा करून मला त्या व्रताचा महिमा सांगाल का? तेव्हा शूरसेन राजाच्या मनातील ती ज्ञान जिज्ञासा लक्षात घेऊन देवादिदेव इंद्र म्हणाले, राजन, आज तुझ्या निमित्ताने ही गणेश व्रत महिमा निवेदनाची सेवा माझ्या हातून घडत आहे, याचा मला फार मोठा आनंद आहे. हे राज, प्रत्येक महिन्यात संकष्ट चतुर्थी ही येतेच, पण ज्यावेळी ही तिथी एखाद्या मंगळवारी येते तेव्हा त्या तिथीच्या चतुर्थीस अंगारकी चतुर्थी असं म्हणतात. मात्र कालगणनेच्या खेळात ही अशी चतुर्थी फार कमी वेळा येते. ती चतुर्थी साधून जे गणेश भक्त ते अंगारकी चतुर्थीचे व्रत करतात त्यांना श्री गजाननाच्या कृपेने मोठे पुण्य लाभते. त्यांच्या मनोकामना पूर्ण होतात. गणेशाचा कृपा प्रसाद त्यांना लाभतो. हे राजा, या अंगारकी चतुर्थीची कथा पण अत्यंत सुंदर आणि श्रवणीय आहे. ती कथा तू आता श्रवण कर. क्षिप्रा नदीच्या काठावर अवंती नावाची एक नगरी होती. त्या नदीच्या काठावर जे अनेक ऋषींचे आश्रम होते त्यातच एक आश्रम हा भरद्वाज नावाच्या ऋषींचा होता. भरद्वाज ऋषी हे एक महान तपस्वी आणि अग्निहोत्री होते. त्यांच्या आश्रमात अनेक विद्यार्थी विद्यार्जन करत एकदा हे भरद्वाज ऋषी पहाटे पहाटे क्षिप्रा नदीवर स्नानास गेले. तेव्हा त्यांनी असे पाहिले की स्वर्गलोकीच्या काही अप्सरा त्या नदीपात्रात स्नान करत होत्या. त्या सर्वांग सुंदर कामनीय नवयौवना अप्सरांचे ओले अंग पाहून अचानक भरद्वाज ऋषींच्या मनात कामविकार इतक्या मोठ्या प्रमाणात निर्माण झाला की त्यांना तो संयमाने आवरणे शक्य झाला नाही. परिणामी त्यांचे जे तेज खाली पडले ते खाली पडलेले वीर्य धरणी मातेने आपल्या पोटात समावून घेतले. झालेल्या प्रसंगाने भरद्वाज ऋषी मात्र मोठे खजील झाले. त्यांनी कसेबसे आपल्या चंचल मनास आवरले. नित्याचे स्नान केले, आपल्या गोष्टीबद्दल ईश्वराकडे क्षमा मागितली आणि त्या आश्रमात परत आले. पुढे आपल्या नित्याच्या ध्यानधारणा, तपसाधना, विद्यादान या कामात त्यांना ती घटना विसरल्यासारखी झाली. मात्र इकडे असे झाले की त्या ऋषीवीर्यांपासून पृथ्वीला एक लालबुंद तेजस्वी असा बालक झाला. तिने त्याचे नाव भौम असे ठेवले. भौम म्हणजे मंगळ. लालसर रंगाचा तेजस्वी. एकदा या बालकाने आपल्या मातेस, आपल्याला असा हा तांबूस लालसर रंग का प्राप्त झाला, आपण नेमके कोण आहोत हे धरणी मातेकडून जाणून घेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा धरणी मातेने मंगळास त्याच्या जन्माचे ते रहस्य सांगितले. आपला पिता म्हणजे साक्षात थोर तपस्वी भरद्वाज ऋषी आहेत हे ऐकून मंगळास मोठा आनंद झाला. त्याच्या मनात पित्याची भेट घेण्याची प्रबळ इच्छा निर्माण झाली. तेव्हा धरणी माता एका मातेचे रूप घेऊन त्या मंगळास त्या भरद्वाज ऋषींच्या आश्रमात घेऊन आली. ऋषींना जेव्हा त्या भेटीस आलेल्या बालकाचा आणि आपला पिता पुत्राचा संबंध असल्याचे कळले तेव्हा प्रथम भरद्वाज ऋषींना मोठे आश्चर्य वाटले. पण जेव्हा धरणी मातेने त्या क्षिप्रा नदीच्या काठी घडलेल्या प्रसंगाची ऋषींना आठवण करून दिली तेव्हा भरद्वाजाने त्या मंगळाचा पुत्र म्हणून स्वीकार केला. त्यांनी धरणी मातेच्या विनंतीप्रमाणे त्यास आपल्याच आश्रमात ठेवून घेतला. उचित वेळी त्याची मुंज करून त्यास वेदविद्या, नाना कला इत्यादी शिकवल्या. तसेच पित्याने पुत्रास आत्मकल्याणासाठी श्री गणेशाचा एक सिद्ध मंत्र देऊन त्यास गणेश उपासना करण्याची आज्ञा दिली. त्या पितृ आज्ञेचा आदर करत मंगळ हा नर्मदा नदीच्या काठावर गेला. तिथे एक उत्तम स्थान पाहून त्याने जवळजवळ 1000 वर्ष श्री गणेशाची आराधना, जप तप केले. श्री गणेश प्रसन्न होऊन त्यांनी आपल्या या भक्तास दर्शन दिले. ते म्हणाले, बाळ मंगळा, मी तुझ्या भक्तीने प्रसन्न झालो आहे. हवा तो वर मागून घे. तेव्हा मंगळ हात जोडून म्हणाला, हे गणराया, तुझी माझ्यावर सदैव कृपादृष्टी राहू दे. मग स्वर्गलोकीचे अमृत मिळू दे. आज ज्या तिथी आणि वारास तू मला प्रसन्न होऊन हा दर्शन दिलास तो दिवस तुझ्या व्रताशी जोडलेला जाऊ दे. तेव्हा प्रसन्न झालेले गणराज म्हणाले, हे भूमिपुत्रा, तू भूमी या नावाने ओळखला जाशील. तुला अमृताचा लाभ मिळेल. आज मंगळवार आणि चतुर्थी तिथी आहे. असा योग जेव्हा जेव्हा येईल ती तिथी तुझ्या नावाने अंगारकी चतुर्थी म्हणून ओळखली जाईल. या दिवशी माझे पूजन, व्रत, उपासना, नामस्मरण करणाऱ्या भक्तास अनेक संकष्ट चतुर्थी व्रत केल्याचे पुण्य फळ हे लाभेल. असा आशीर्वाद देणाऱ्या गणेशाचे त्या भरद्वाज ऋषींच्या पुत्राने एक भव्य मंदिर बांधले. त्यात दशभुज गणेशाची प्रतिष्ठापना केली. त्या गणेशाचे मंगळाने मंगलमूर्ती असे नाव ठेवले. तुम्हाला जर ही कथा, ही माहिती आवडली असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा. धन्यवाद.